हाय गाईज, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग बोलत तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। आज वेताळाचा उत्सव आहे आणि आता सकाळी उठून आंघोळ वगैरे करून रेडी आहे, दात घासून आता नाश्ता करतोय, चहा करतोय। चहा प्यायल्यानंतर मात्र मी खाली जाणार आहे वेताळाच्या पारावर, जिथे उत्सव आहे आणि कदाचित जमलं तर सगळ्या गावच्या देवांचं दर्शन, गावचं जे देव असतील त्या देवाचं दर्शन मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, माझं गावचं घर कसं आहे तुम्हाला काल दाखवलंच होतं, पण आता पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो। हे माझं गावचं घर आहे, इथे लाकडं वगैरे पडलेली असतात। हे गावचं घर आहे माझं, हे घर। आणि या घराच्या आता तुम्हाला मी आतमध्ये जातो तुमच्यासाठी। सो हे अशा प्रकारे घर आहे। ही आमची मोठी आई आहे, त्यानंतर ही नानी आहे आमची, बघते बघा लगेच नानी कशी, सध्या ती आजारी असते। इथे मम्मी काम करते। हा पहिले गुरांचा गोठा होता, हे जे आता कॉट लावली आहे ना, इथे गुरांचा गोठा होता, इथे डावं बांधायला जागा आहे, गुरांचा गोठा होता हा। सो आता गुरं नाही आहेत, सगळी गुरं गेली। ही ओटी म्हणतात आमच्याकडे। सो आणि तिकडे जो ब्ल्यू डोर दिसतोय ती पडवी। आणि ही जी वॉल दिसते ना, ही गणपतीमध्ये बनवली होती, ती तशीच ठेवलेली आहे। आणि हा किचन आहे। थोडक्यात अजूनही शेणाने सारवलेलं घर असं। आई विचारी शेणाने सारवत असते घर, कंटिन्युअस गावाला असल्यामुळे। आणि ये की हस की जरा, स्माइल कर, टाटा कर, हात कर, असा हात कर। ही आमची राधी आहे। आणि आता आली आहे ती काहीतरी कामासाठी आली आहे। इथे आमचं सतत आंघोळीचं पाणी तापत असतं सकाळी, आणि ह्या दोन चुलींवर भाज्या वगैरे निवडणं झालं। गावच्या भाज्या खतरनाक, काळा घेवडा वगैरे वगैरे। गावाला असे मोठमोठे ड्रम्स असतात साठवण करायला। सो हे असं माझं गावचं घर। आणि ही पुन्हा एकदा राधी आहे। गावच्या घराचे दरवाजे पण पेंट कसे केलेले असतात। श्री स्वस्ती स्टार तुळस। आणि गावच्या ह्या फ्रेम आहेत, ह्या लाकडी फ्रेम आहेत दरवाजाच्या, आणि खूप जुन्या फ्रेम आहेत। घर जेव्हा बांधलं असेल, आता माहीत नाही कधी बांधलंय, पण तेव्हाच्या। जसं हे जे पिलर्स आहेत, ह्याला काय बोलतात का मम्मी? ह्याला हे सगळं जुनं आहे। आणि हा माळा आहे असा, हा माळा आहे। माळ्यावर बघू नंतर जाता आलं तर। तुम्हाला सांगतो, तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पाहायला मिळालं असेल, पम्यादाजी म्हणून ओळख करून दिली होती। सो ते विचारतात की व्लॉग पाहायला नाही मिळाला। मी म्हटलं अरे ग्रुपमध्ये टाकलं, आता त्यांना सर्च करून देतो की कुठले व्लॉग्स आहेत वगैरे वगैरे। आणि आता लगेच खाली वेताळाच्या पारावर जाऊया आपण। ए आजू दादा, ए शिवाय अण्णा, आपण भेटलोय यांना मागच्या घाटाईच्या ब्लॉग मध्ये। तो आता सगळे चालले। हा आजू दादा, काय तयारी करतोस तू? हा ओ राणी वहिनी, हे आमच्या राणी वहिनी। इथून वेताळाच्या पारावर जायला रस्ता आहे, थोडा कॅमेरा हलतोय पण प्लीज समजून घ्या। तसं तर माझा आवाज फार कमी येईल ह्या लाऊडस्पीकर मुळे, पण अरे वा, थोडं बंद झालं, बरं वाटलं। आता तुम्हाला दाखवतो वेताळाच्या पारावर कशा प्रकारे लोक जमलेत, आपली सगळे भगत मंडळी। आणि हा जयेश पुन्हा एकदा
दिसलास बरं आहे ना. तर आता आम्ही गावंडगे लोक फिरतोय गावामध्ये. कोण कोण आहे गावंडगे बघ हातवर करा. तनिष मी अभिश्री आहे. येस तनिष. मी कोण आहे नाव काय काका हा विसरले नाही नाव बोल पटकन. अरे असं नको बोल पटकन बोल. माझं नाव तनिष मम्मा ऐकलेलं. पप्पू मामा कसं नाव असेल माझं. पप्पू नाव असेल ना बोलताना पप्पू बोलतात मला. हा हिचं नाव अभिश्री आहे. हा मुलगा बोलते. मी तुम्हाला रात्री सांगितलं माझं नाव. बर तनिषचं नाव पाठ आहे माझं. अभिश्रीचं पाठ झालं. तुझं नाव काय. स्वरा. स्वरा. अरे मगाशी ही 2 वेळा बोलली तरी मला लक्षात नाही आलं. तू विचार कर. आता आम्ही गावंडगे फिरतोय. आता वेताळाच्या उत्सवासाठी आधी सगळ्या देवांना बोलवण्यासाठी जातात. तो थोडक्यात प्रत्येक देवाला आमंत्रण देण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे नारळ फोडल्या प्रत्येक मंदिरात गावातल्या आणि पानसुपारी ठेवलेली आहे. तर आपण प्रत्येक गावचं एक मंदिर एक्सप्लोर करूया हो की नाही. संध्याकाळी काय पाहिजे संध्याकाळी जत्रा नाही कपडे कोण काय काय घालणार आहे. साडी पॅन्ट टी शर्ट. मी साडी मध्ये चांगली दिसते. मला अजून दुसरं काय पाहिजे नाही. व्हेरी गुड. मला वाग्या दिसतोय का तुम्हाला. दिसतोय चावायच्या वेळेचा पटकन. हे गावचं मुख्य मंदिर भैरवनाथाचं मंदिर. आणि या मंदिरात सुद्धा आता पानविडा ठेवून नारळ फोडण्यात आलेला आहे वेताळाच्या उत्सवासाठी. सो आपण तुम्हाला मंदिराच्या आतलं. ही पालखी आहे. ही आमची पालखी आणि क्रिकेटची ट्रॉफीज आहेत सगळे. ही देवी आहे. तिथं पालखी आहे आणि इथं पुन्हा ट्रॉफी आहेत. इथं कुठली पालखी आहे. ती वाली. व्हेरी गुड. आणि आपली ट्रॉफी क्रिकेटची समोर बसले आपल्या. या मंदिरात ज्या ठेवल्या त्या क्रिकेटच्या आणि तिथं नाव लिहिलेले आहेत. त्याच्या उत्सवाला कोण कोण येणार आहे तर पुन्हा नाव लिहिले. मस्त सजवलंय. बघू जरा. तुम्हीच व्लॉगिंग करा ना माझ्या जागेवर सगळ्यांनी. हा व्लॉगिंग करा माझ्या जागेवर तुम्ही. हे आमचं गाव आहे आणि तिथं शेत आहे. तो शर्ट वाढलाय. तो वाला शर्ट वाढलाय. येस वाढलाय. सो असं हे गाव. तिथं घर बनवतात. इकडे ये की कॅमेऱ्यात आहे की पहिले अजून लांब करतो. अरे मला आईचा गो एवढा होता. आता आमचं इकडे घर बनणार आहे. पत्तरच काय नकली ब्लॉगिंग करते. कुठे रस्त्यावर घर बनणार आहे अभिश्री. हा तो कोंबडी आहे काळी काळी. इथे ट्रॅक्टर ठेवलाय. काय बोलताय. बरं आहे का. बरं आहे. हा आता मी आलोय आत्याच्या घरी. कसं वाटतं बाय. छान वाटतं. हो ये ब्लॉग मध्ये बघ मग. हे आत्या आमची. हाय कर की. अरे असं नुसतं हाय झालं. अरे रस्त्यातच बसला. अरे आत्याचं घर बघायला झालं. आत्याने घर बांधलंय. आत्याने बोलवलं. त्यांनी बघितलं. शूटिंग करता तिकडे पोहोचलो. मग आता चाललोय या ब्लॉग मध्ये आत्याचं घर बघूया कसं बांधलं जाते. चल की उंड घ्या. अरे काय कसं हे बघा इथं बांधतात. हे आलं ना. आम्ही यांच्या घरी यायचो की मस्त घर. वर खाली करताय असं घराचं बांध. हा
येणार असेल तर मग मी काय असेल काका टोटल 5च मंदिर आहेत होय गावात. हा 6 मंदिरच असले या गावात. एक 22 पण आहे. आम्ही कुत्र्याला पाळले. सगळे मित्र समवयस्क असतात पण माझे हे मित्र थोडे वयाने मोठे आहेत माझ्या वडिलांसारखे. सो किती मंदिर आहे? विष्णू पंत. हा आपल्या गावात मंदिर किती आहेत? 7. इथे मंदिर आहे का? जपनाई देवी मंदिर. जकनाई देवी मंदिर. इथं पूर्ण ढोल ठेवलेले आता आत नाही जात समोर का? मंदिर आहे. जपनाई देवी मंदिर, इकडे गणपती मंदिर. हे जकनाई देवी मंदिर आहे आणि आता गणपती मंदिर. चला. आम्ही पाळले. हो गणपती मंदिर. हे आमचा गणपती मंदिर आहे. तिकडे पोरं झोपती तर ते, गौरी इथे पण बसली आणि मंदिरात गणपती झोपतात पण पोरं. बसलाय. आणि इथे दुर्गा माता बसली आणि गणपती बसलाय. अर्ध ब्लॉगिंग तर तुम्हीच करताय माझं नाही का? हा? म्हणून तर तुमच्या सारखं गाव कसं आहे आपलं? मस्त. मस्त आहे ना? छान वाटतं ना गावात फिरायला? तुम्हाला काय माहितीये जेव्हा आम्ही खेळत होतो ना हम्म. तर मी ना गडदाच्या तिथे गेले म्हणजे आपण तिथे गेले हा? धावत होते हा. पाय घसरला तर पडली तिथं. अरे थांब तुला ए तू पण ये की ब्लॉग मध्ये आमच्या. ए बाबा ए अरे एवढं कसं कसं रे आमची रक्षा करणार आहेस तू? बघ ना. कुठून जायचं? इथून आहे ना रस्ता. ये अरे मला नाही घ्यायचं. घाबरते. अरे काय नाही करत ये मी आलो की. अरे नाही ते चांगलं आहे ते. हे घाबर गुंडे आहेत तिघ पण. हे आमचं गाव गावाचं शॉर्टकट आहे आमचं. हा पुढच्या मंदिरात जाणार. आता आपण चाललो पुढच्या मंदिरात. कुठलं मंदिर? दत्त मंदिर. भक्त मंदिर. हनुमान मंदिर त्याच्यानंतर. ओके बावीवर पण जायचं. आपली म्हणतात पण आम्ही म्हणजे पोर. सो हे साधारण अशा प्रकारची घरं असतात आमच्या गावामध्ये. आता काही लोकांनी मी पहिल्यांदा तुमच्या ब्लॉग मध्ये आले. ब्लॉग कधीच नव्हते आलेली. नसतो ब्लॉग असतो ब्लॉग. फर्स्ट टाइम आले. मी पण व्हिडिओ हा दत्त मंदिराचा छोटासा गेट आणि हे दत्त मंदिर. वा इकडे सावली आहे की नाही मस्त वाटते. मग हा बघ कोंबड्या नुसतं फिरतात ते तिथं गहू टाकलेत. हम्म. कोंबडी इथं पण मंदिर आहे. आमचं दत्तगुरु मंदिर. हम्म. आमचं मंदिर आहे. हम्म. वा व्हेरी गुड. कासव आहे. इकडं देव बाप्पा आणि आमची तुळशी आहे. हे पालखी आहे. आमचे स्वामी मंदिर. स्वामी मंदिरची पालखी. इकडं खुर्च्या ठेवलीत आहे. इकडं आमचं मस्त स्वामी मंदिर. हम्म. अरे ये तो मैंने देखा ही नहीं. मग कसला आयडिया लावलाय. वरती दरवाजा बांधला आणि खाली खिडकी ए बांधले. हे दरवाजा चढणार कसा तू? शिडी लावून. शिडी लावून जायचं? बापरे. पण त्याला हेच नाही कोडी विडी काहीच नाहीये. इंजिनिअरिंग का नेक्स्ट कमाल. चलो या नेक्स्ट. आता 3 मंदिरं जाऊन आलो. एक भैरवनाथाचं मंदिर त्याच्यानंतर हां भैरवनाथाचं मंदिर गेलो. नंतर आपण जकनाईचं मंदिर गेलो. त्यानंतर गणपती मंदिर आणि आता दत्त मंदिर. अशी 4 मंदिरं केली आणि आता 5व्या मंदिरात म्हणजे हनुमान मंदिरात चाललो आहे. जिथपर्यंत कार गाड्या वगैरे येतात आपल्या गावामध्ये. आणि त्याच्यानंतर बावीवर जायचं आहे महादेव मंदिर. बावी बहुतेक आहे ना बावडी या शब्दाचा अपभ्रंश असेल. बावडी म्हणजे विहीर. सो तिकडे विहीर आहे जिथे पिण्याचं पाणी त्या बावीवर पिण्याचं पाणी जे आहे ना ते पूर्ण गाव वापरतं तिकडचं झऱ्याचं. आणि खूप सुंदर पाणी आहे म्हणजे एनी टाईम कधीही या. ते पाणी एकदम छानच टेस्ट छान आहे पाण्याची. म्हणजे असं नाही वाटत की अरे अचानक गाव बदललं आहे तर पाणी बदलल्यासारखं असं वाटणार नाही असं पाणी. आणि बिस्लरीच्या पाण्यासारखं अगदी. बरं आता आपण आलो हनुमान मंदिरात. तिथे धुवायला पण हे गावचं सांस्कृतिक भवन आहे थोडं सध्या. बाकी हे हनुमान मंदिर आहे. इकडे जुनं हनुमान मंदिर होतं आणि त्याची मूर्ती आता इथे बसवलेली आहे ते त्याच मंदिरातली. मस्त आहे. नाही दिसत.
काय नाही, पळू नको तो मला घाबरून पळतोय, तुम्ही काय अरे बावळट लोक कशाला पळताय? कुत्रा नाही चावत आपल्या इकडची, अशी कशी ढकलून गेलं, तिला लागलं, ती टोकली कंपाऊंडला टोकली ती. हा इकडे आमच्याच एका भावाबंधाचं घर बांधकाम चालू आहे. हा मग कशाला तिथे पळायचंय? बावळट लोक. हा जो आहे ना, हा ओढा आहे, हा जो खाली दिसतोय ना, हा ओढा आहे. हा पूर्वी वेगळ्या कामासाठी वापरला जायचा आणि आता टॉयलेट घराघरामध्ये झालेत, त्यामुळे आता तो ओढा नाही वापरत लोक. नाही तर पहिले हा ओढा वेगळ्या कामासाठी वापरला जायचा. हा आमचा बावीवरचा रस्ता आणि छान असा बुरुंबाचा रस्ता आहे बघा. हा एकदम कच्चा रस्ता आहे, इथून रानामध्ये जायची सोय होते, हो की नाही? रानात जायला लोक, ज्या गावकऱ्यांकडे अजूनही हे आहेत म्हणजे गुरं आहेत, म्हशी, गाई, ते अजून बैल अजूनही ते रानामध्ये इथूनच नेतात. हा रस्ता त्यांना रानात जायला काका. बकरी पण असतात. बकरी पण असतात, हो. थँक्यू यार, तू आठवण करून दिलीस. हा जो ब्लॅक कलरचा पाईप दिसतोय ना, हे पाणी फाउंडेशनचं काम आहे. म्हणजे हा ब्लॅक कलरचा पाणी द्यायचं, हा जो ब्लॅक कलरचा पाईप इथे रस्त्यावर असं जाताना दिसतोय ना, हे पाणी फाउंडेशनचं प्रकल्प आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि पाणी फाउंडेशननी आपल्या गावाला निवडलं आणि आपल्या गावाने त्यांना व्यवस्थित प्रतिसाद दिल्यामुळे हे काम आपल्याकडे चालू झालंय. सो हे आता महादेव मंदिर आहे ना, त्याचं नवीन गेट आत्ताच बनवलं. मध्ये जेव्हा महादेवाचा उत्सव होता, महाशिवरात्र होती, त्यावेळी हा गेट बनवण्यात आला आहे आणि बऱ्यापैकी गोष्टींना रिनोव्हेट केलं गेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला. हे आमचं मंदिर आले, आमचा ओढा आहे या साईडला. हा ओढा आहे, आंघोळ करते. हा इथे एकदाच बकरे पण आंघोळ करतात. व्हेरी गुड. पाणी प्यायला येतं. आता मला वेगळं सांगायची गरज नाही, पोरं सांगतायत, तुम्हाला आवाज येतोय. आणि हा ओढा जो इथून वाहत जायचा ना, इथून असा वाहत जातो पाणी पावसाळ्यात. तर जेव्हा शौचालय नव्हते तेव्हा हा ओढाच पुरुष लोक पुढे वापरायचे आणि त्याच्या पुढचा काही भाग आहे तो स्त्रिया वापरायचे. आणि हे आमचा रानाचा रस्ता आहे, इथून रानाला. हा पण आता डोंगरावर जायचं नाही आपल्याला, आपण रानात मे महिन्यात मी पुन्हा येणार ना, तेव्हा रानाला एक्सप्लेन करायचं. आता फक्त महादेव मंदिर. आणि तुम्हाला माहिती काय, सगळं कोणी बनवलंय. जेव्हा माकड असतो ना, मेला मी नसणार. आता हे नेमकं देवस्थानाचं जे हा चौथरा आहे, हा पण आता रिनोव्हेट केला गेलाय. आणि तिथे स्वच्छ पाणी असतो. हा हे आपण चाललोय आता जय शिवशंकर देवस्थान कुरुळ गावचं देवस्थान आहे आणि हे पाण्याकडचं देवस्थान आहे. सो हे तिघही अभिश्री, स्वरा आणि तनिष हे तिघही फिरतायत माझ्यासोबत. हा आणि हे आहे महादेव मंदिर. ह्याला आत्ताच हे सगळं बनवून घेतलेलं आहे, नावांचे अक्षर वगैरे. आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं मंदिर आहे गावचं. वा मस्त आहे ना, छान आहे. आता मंदिरांना सगळे लॉक आहेत, पण मी तुम्हाला गावची जवळ बऱ्यापैकी मंदिर एक्सप्लोर केलेले आहे. आणि वेताळाचा आज उत्सव आहे, सो तिकडे पण गाय नाही, ही बाळा नंदी आहे, महादेवाचा नंदी. हा जो आहे महादेवाचा नंदी. आता आम्ही बावीवर आलो आहोत आणि सगळी मंदिरं आपण पाया पडून सगळ्या मंदिरात आलेलो आहोत. आणि हे बघा, आता हे बघा, हे मस्ती नको आहे अभिश्री. हां पडली बिडलीस ना, हां बघ हे हिला पाणी प्यायचं आहे. हे आमच्या प्यायच्या पाण्याचा स्रोत आहे, एकदम थंड. तुम्हाला मी इथली सिस्टीम सांगतो, गाववाल्यांनी कशी सिस्टीम केली, म्हणजे गावकऱ्यांनी कशा प्रकारे हे बनवण्यात डिझाईन केलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. गुरं जेव्हा रानात जायची ना, मग ती गुरं येतात रानातून आली खाऊन वगैरे. गुरं रानातून येतात खाऊन, म्हणजे चारा वगैरे खाऊन. हां थांब. गुरं रानातून चारा वगैरे घेऊन येतात आणि खाऊन येतात. आणि मग चारा खाऊन आल्यानंतर त्यांना पाण्याची तहान लागलेली असते.
सो त्यांना कसं करायचं, तर सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला आता बॅक कॅमेरा चालू करतो. ही बावडी आहे, म्हणजेच थोडक्यात बावी. सो हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला, हे पाणी किंवा हे झऱ्याचं पाणी आहे. इथून आहे ना खडकातून, ह्या पूर्ण जमिनीच्या खालून खडकातून झिरपून येणारा एक झरा आहे. त्या झऱ्याचं पाणी इथे सतत येत असतं. उन्हाळा असतो, आता बघा एप्रिल महिना चालू आहे तरी पाणी आहेच सतत. आणि आता ही सिस्टीम कशी केली आहे की हे पाणी आहे ना विहिरीचं, हे पाणी पुढे येतं आणि पिण्याच्या स्रोतामध्ये येतं. मग पिण्याचा स्रोत जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा तो इकडे ठेवला आहे बघा इकडे. ओके. आणि इथून प्यायचं पाणी भरतो आपण. म्हणजे फिल्टर म्हणून बरेच लोक गावाला हंड्याच्या वर कळशीच्या वर ओढणी किंवा कपडा वापरतात आणि हे पाणी भरलं जातं. आता ही अभिश्री पाणी पिते. अभिश्री सांभाळून पी. आणि त्यानंतर हा तिसरा पुढे पाण्याचं येतं. आता जसं इथे दादा कळशी धुत आहेत ना, तसंच हा जो स्रोत आहे ना, हा खास गुरांना पाणी पिण्यासाठी, म्हणजे एखादा बैल किंवा गाय त्यांना इथे पाण्यात आणलं जातं आणि इथे पाणी पितात ते. सो बघा पहिले तिकडून पाणी ह्या पिण्याच्या पाण्याकडे येतं. इथलं माणसं पाणी पितात आणि गुरं इथलं पाणी पितात. आणि हे पाणी हातपाय धुण्यासाठी वगैरे पण वापरलं जातं किंवा कपडे धुण्यासाठी. सो असं 3 स्टेजमध्ये वर्गीकरण केलेलं आहे इकडे पाण्याचं. असं बोर्ड पण टाकलेला. ए काय आंबे शोधतोयस? आहेत का आंबे? 32 आम्ही आंबे शोधलेले. किती? 32. बापरे, एवढे आंबे कशाला शोधलेस तू? एवढे 32 आंबे आम्ही चटणी मीठ लावून खाल्ले. एवढे 32? बाबा डेंजर आहे तुम्ही. चला या आपण निघूया आता वेताळाच्या उत्सवाच्या इकडे. नेक्स्ट मे पर्यंत कोण कोण आहे सांगा बघू. मे पर्यंत जून पर्यंत आहे. जून पर्यंत आहे. काळे होणार, सप्टेंबर पर्यंत काळे होणार जायच्या. चला आता पटापट सांगा. पहिलं मंदिर कुठलं गेलो आपण? जोरात बोला. पहिलं मंदिर कुठलं गेलो आपण आता गावातलं? घाटायचं मंदिर वेगळं आहे. भौरीच्या मंदिरात गेलो. कुठला? भौरी नाही, भैरवनाथाचं मंदिर. हा पुढे गणपतीचं मंदिर साहेब. हा सेकंड जखनाईच्या मंदिरात गेलो. तिसरं गणपती आणि दुर्गा माताच्या मंदिरात गेलो. गणपती आणि दुर्गा माता, नंतर दत्त मंदिर, नंतर हनुमान मंदिर, साई मंदिर. हा आता आपण महादेवचं मंदिर. सगळे दिसत आहेत काय? तर मला दिसत नाही कॅमेऱ्यात काय चाललंय. सो असं आमचं गाव आहे. अजून पुढचं एक्सप्लोर करतो. वेताळाच्या उत्सवामध्ये पूजा चालू झालेली आहे. तिकडे जाऊन बाकीचं सगळ्या देवाच्या पाया पडून आल्यानंतर तिथं डोंगर आहे. अरे बापरे, डोंगर. मी तुमचा कोण लागतो सांग बघू? हट, काल समजवलं एवढं. आजोबा लागतो मी ह्यांचा. ह्यांचे आजोबा माझे दादा लागतात मोठे. सो गावाला नाती. यांचा काका लागतो. नाही, तुझ्या पप्पांचा मी काका लागतो. हा. सो कशी गावची नाती असतात की नाही. ते नाही, मी साताऱ्यात गेलो आणि मी एवढी कॉन्फ्युज झाली. असं कसं होतं? असंच होतं बाबा. मी किती लहान असताना मामा झालो मी. माझी सगळ्यात मोठी बहीण, तिला लग्नाला झाली असतील आता 20-25 वर्ष. मोठी बहीण माझी सगळ्यात, म्हणजे काकी. मामा म्हणलं एवढं लवकर. हा, मला लगेच मामा बनवला. वेताळाच्या पारावर जाताना आज वेताळाचा उत्सव असल्यामुळे रांगोळी काढण्याचं महत्वाचं काम करते कुठली दिदी? हा, व्हेरी गुड. सो आता हे जरा बघायला पण छान वाटेल जाताना चालताना लोकांना. उत्सव आहे आज. हे पडू नका फक्त. हाय. आणि पंचामृत झाला. असं हे हाताला हात लावून किंवा बॉडीला एकमेकांच्या हात लावून उभे आहेत ना, पूजेमध्ये सगळे एकमेकांना तोलून घ्या. गंगानुरारी सुराशित
समाचितलिंगं निर्मलभसितशोभितलिंगं धर्मजगोत्कविनाशकलिंगं एक केळ सोडून दे. नमामि सदा शिवलिंगं देवमुनीप्रवराचितलिंगं कामदहन करुणाकरलिंगं रावणदर्पविनाशकलिंगं तत्सुशोभितलिंगं सञ्चितपापविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. आता काय चहा पाणी घेताय उन्हाचं एवढं अन्न चहा पाणी आता उन्हाचं काय उन्हाचं चहा पाणी. तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. सुगंध लावून घे सगळ्यांच्या असं अटका सगळ्यांना पोथून नव्हते. पूजितलिंगं परमात्मकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. लिंगाष्टपुण्य शिवपन्दिरो शिवलोकमोक्नोति श्रीरेण सह मोदते. पहिलं दूध टाकले पकडाय काहीतरी घ्या महाराज. हा जो वेताळाचा पार आहे ना तो पूर्वीपासूनच आहे. फक्त हा जो बसले जातं हे लोक, हा पार इथे काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला आणि ह्या पायऱ्या बनवण्यात आल्या. इथे नाही तर पूर्ण कच्चा रस्ता होता आणि इथे आता रांगोळी काढते श्वेता. रांगोळी काढतेस? येस, श्वेता आता रांगोळी काढते बघा. तसंच तिकडे अजून कोण, हिचं नाव काय? हां, रवीना. रवीना पण इथे मगाशी दाखवलं. रवीना मगाशी मस्त स्माईलने सांगत होती, ती पण रांगोळी काढते. आणि पूर्ण हा जो रस्ता आहे वेताळाचा तो सजवत आहेत. सो चांगलं आहे. इकडे परत राणी वहिनी उभ्याच आहेत, परत पळाल्यात, लाजलेल्या आहेत वहिनी आणि परत पळत. सो अशा प्रकारचा आज उत्सवाचा माहोल. खूपच छोट्या प्रमाणातला उत्सव आहे पण खूप महत्त्वाचा. दरवर्षी आवर्जून हा उत्सव साजरा केला जातो. दिवस ठरवतात आणि मग साजरा केला जातो. पहिले हा जो आत्ता मी चालतोय ना, हा रस्ता पण हा बनवलेला नव्हता. हा आत्ता ह्या वर्षी बनलेला आहे. नाहीतर हा सगळा असं खडक, जसं आता अंगणामध्ये बघताय ना, असा कच्चा रस्ता होता. असा रस्ता होता सगळा, त्यात अशी दगडी बिगडी असायच्या. सर्वांगी सुंदर दूराचे संदेवचे महावृक्षापराचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शनाचे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाचा पुष्करा गौरी कुमारा. चंदनाची ओटी कंकंकेश्वरा. हिरे जर मुगट शोभतो भरा. रंगोचना पूर्ण चंदी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शनाचे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदरी तांबर फणिवर वंदना. सुंद वक्र तुंड त्रिमैना. रात्रा माता वाचा हे सदना. संकटी पावावे निर्वाजे रक्षावे सुवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शनाचे मान कामना पूर्ती. जय देव पुरोला भोळाने नेमिताळा. अर्धांगी पार्वती सुमाजा माळा. विद्रीच उदकर्ण चितकंठ नीळा. ऐसा शंकर शोभे उमा वल्लाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा.
आरती हो वाळू भावार्थी हो वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव जय देव कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक चल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय यत वचनान चांगल घटैचनान चांगल घटैचनान चांगल हर हर महादेव. बाकीच्या फुलाची दातामध्ये घ्या. नैवेद्य घ्यायची पेढ्याचं नैवेद्य दाखवा नंतर त्याचं दाखवा. पेढ्याचं नैवेद्य पेढ्याचं खोला. बाकीच्या फुलाची दातामध्ये घ्या. आरती घ्या सगळ्यांना. आरती घ्या सगळ्यांनी. घ्या उभं राहायचं. तिकडे बी त्या पेढ्याचं नैवेद्य दाखवून घ्या. दाताचं नैवेद्य घेता तिथं समोर रव्याचा प्रसाद नैवेद्य दाखवायचं. नारळ पडून घ्या. भाताचा बी तिकडे देवाला त्या बी तिकडे हे काय ना पेढ्याचं नैवेद्य दाखवा. पेढ्याचं समोर घ्या. आपण घ्या. तीन नैवेद्य आपण घ्या. एकत्रच भरायचा. सर्व संतृप्त वागरत प्रतिपतये जगदपित्रो वंदे पार्वती परमेश्वर पार्वती परमेश्वर इति देवे मंत्र पुष्पांजली समर्पयामि. फुलाक्षदा थोडा समोर बाकीच्या हातामध्ये ठेवा. हाताची उंजळ करायची. गुडघ्यावरती बसायचे. तमेव माता च पिता तमेव तमेव बंधू च सखा तमेव तमेव विद्या तमेव माता च पिता तमेव तमेव बंधू च सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देव कैलासनाश्वचंद्रमौली फणीन्द्रमाता मुगुलीधरारी कारण्य सिंधु बहुदुःखहारी सुतवीन शंभो मदकोणतारी मोर्या मोर्या विबालतानी तुझीच सेवा करू काय जाणी अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा घातु घानकोटी अस्माकं गिरिजामती सचरा प्राणा शरीरं ग्रहं पूजान्ते विषयोग भोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पयोदति प्रोक्षण विधि सोतानि सर्वांगिरो यद्यत्कर्म करोन् तदिक्लं शम्भो तमाराधनं करजं कृतं वा कायजं सर्वजं वा मासं वा परदं वा लीतमेतं वा सर्वदेव क्षमस्व. जय जय कृणापेश्वर श्री महादेव शंभो. जय जय कृणापेश्वर श्री महादेव शंभो. सर्वांनी म्हणायचे यदक्षरं परम भ्रष्टं मात्राहीनंच यद् भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा देवी प्रसीद परमेश्वरी. मागे करायचं. डोकं टिकून नमस्कार करायचा आहे. ओम नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कलाहनपदन्ते नमो नमः सांबे नमः पार्वती पदे. बाकी इतर देवाची काय मानपान राहिली असतील तर नाही दिसणार नाही सगळे दिसतं तेवढं नाही दिसत. चालू केलीच का केलंय. फुलाक्षी दावा साईडला या. नंतर परत पाया पडा निवांत. यजमान कुठे गेले? पूजेला बसले. मी सांगाल तेव्हा मी गायब होणार. आमचं कचरा खाली भेटतोय. कसला जास्त तरी काढायचं. असं तर शिर्याचं बघ. झालं सुकव त्याला. सुकव जरा खाली बसत नाही. नाही तर उतरव ना. उतरवून ठेव ना. सुकव सचिन चांगलं पाय पड म्हणा. कॅमेरा एक काम कर. खूप पाहिजे तुपाशिवाय त्याला शोभा आहे का? हातामध्ये अक्षर घ्या. हात जोडा. हात जोडा. देवाला सांगा सालाबादप्रमाणे जी आपली वेळेवाकडी सेवा केली ती मान्य करून द्या. जसा आमच्या सगळ्या भगत मंडळींच्या पाठीशी आतापर्यंत उभं राहिला
तसाच तिथून पुढे सुद्धा सगळ्यांच्या पाठीशी उभं राहा. सगळ्यांना व्यवसायामध्ये धंद्यामध्ये यश प्रगती द्या. जे काही आमच्या हातून चूकभूल झाले असेल ते आपली क्षमा करा असं सांगा ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या. आणि नमस्कार करा. तांदूळ थोडा समोर तिचा. हाय गाईज, तुम्ही याला ओळखलत का पहिले? सगळ्यात पहिले होते इकडे. याला ओळखलत का? घाटाईला चालत आला होता, आठवत आहे? मेरूला म्हणजे माझ्या पहिल्या काही व्लॉगमध्ये याला एकदा मी दाखवलंय. चालत आला होता 60 किलोमीटर मेरूपर्यंत आणि तिथून परत रिटर्न आला होता. आमच्या सहित अजून आहे. येस, आता पण घाटायला जातो. चालत आता वेतळाच्या उत्सवाला आला. इकडं बघा. कसं आहे मग? दरवर्षी वेताळाचा उत्सव असतो की नाही? कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. स्वामीच्या नावानं सांग भले, सांग भले, सांग भले, सांग भले. महादेव. आता उत्सवासाठीचा जो प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, तो तयार करण्याची तयारी चालू आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारची महाप्रसाद बनवायची तयारी चालू आहे. आचार्य आलेले आहेत आणि आता हे चहा वाटप चालू आहे. 1 मिनिट मी दाखवतो. महेश दादा चायवाले ट्रे सकटच उभे. सांग त्याला पाहुण्याला बस म्हणलं की बसायचं. तर इथे स्वीट्स जे बनवायचं त्यासाठी गूळ पाण्यामध्ये कडतो. सॉरी, महेश दादा काम करते. सगळे चहा घेत आहेत, मोठी माणसं. काय बोलताय बाकी? बस ठीक आहे. ठीक आहे. त्यांच्याच घे काय घ्यायचं ते बोलत नाहीत. मागच्या वेळी बघितलं, घाटाच्या वेळेला बोललेच नाहीत ते. त्यांना बोललो पण बापू बोलाव म्हणून. आता तर बोल की मिरची मसाला कसा लावायचा. आम्ही एवढं लांब आलो. शेगडे असे घेतलेत आहे, तसे घेतलेत आहे, बारीक काय घेतले. हे सगळं आता महाप्रसादासाठीचं भाज्या, कांदे, बटाटे, वांगी, कोंबडे तिकडे, चणे आणि वांगीच. कशी चालली तयारी? बघताय की बाळ? बघताय बाळ. हा मनुके पडले, काजू पडले. आता यार अख्खे जाणार रे. तुकडे करायचे ना रे. काय यार, अख्खे जाणार आता. जाऊ दे आता, काय नाही. बघू कुणाच्या वाटेला त्याच्या ताटात. काय हिंग टाकतोय जरास. पुढं आहे का बघा जोडे. सगळं खाली घ्यायची. इलायची म्हणा की लवंग जोडे बनवलं इकडे समजा ना. इलायची म्हणतो, लवंग नाही म्हणतो. इलायची म्हणा. इलायची नाही टाकायची. कोण नटलेलं आहे? या बाजूने, ह्या बाजूने, या बाजूने. अर्चना आणि मी
खूप चांगली नटलोय. हो. आणि तुषार आपलं तनिष. येस. चला लवकर लवकर सगळ्यांनी नटा काय. हा अरे हा काय लवकर लवकर नटा सगळ्यांनी. जाते का पाणी पडलं नाही ते भाजी तयार होते इथे भाजी. वा लेट काय झालं. लेट नाही गाडी जमाना झाले बघा. आता पूर्ण थकलोय. सगळी मदत करून झालेली आहे. चरावर म्हणजे जिथे जेवण बनवलं जातं त्याला चर असं म्हणतात. तर चरावर सुद्धा बऱ्यापैकी मेहनत केली आहे. पाणी आणून दे त्यांना, त्या भाजीसाठी पाणी टाक टोपामध्ये मोठ्या, अशी सगळी कामं केलेली आहेत मी. आणि आत्ता वेताळाचा उत्सव सगळे गावकरी वगैरे पाया पडायला येतील वेताळाच्या खाली. तुम्ही आता बघू शकताय, दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, पण आता सगळे गावकरी येतील आणि सगळे जातील. सो या पद्धतीने हे बाय द वे तुम्हाला ना आमच्या घराच्या मागची बाजू दाखवतो. ही आमच्या घराच्या मागची बाजू आहे. ही काल बघितली पडकी भिंत एका बाजूला, ही मागची बाजू आहे. इकडे एक आय थिंक हे आजोबांनी का कोणीतरी त्याच्या आधीपासून एक मंदिर आहे आपलं स्वतःचं, ते मांजर. ही घराची मागची बाजू आहे आणि ही सगळं जंगल आहे तिकडे पुढे. बापरे तुम्हाला जर दिसलं तर ह्या आंब्याला कैऱ्या खूप आहेत. कैऱ्या दिसतात का? कैऱ्या ह्या ज्या गोळे गोळे दिसतात त्या झाडावर ह्या कैऱ्या आहेत. सो कैऱ्या ह्या आंब्याला लागलेल्या आहेत चांगल्याच. हे नारळाचं झाड आलेलं आहे इथे एवढं. आणि हे लिंबाचं झाड आहे, लिंबाचं. पण आता ह्याला लिंबू दिसत नाही आहेत. लिंबू बघा आले, छोटे छोटे लिंबू आहेत. तर एखादा मोठा लिंबू दिसला तर लिंबू सरबतच बनवून टाकू. काय कुठे दिसतोय का मोठा लिंबू बाळा? सगळे मोठे लिंबू काढून घालतात पटापट पटापट. आपल्याला लिंबूच नाही. असा माझ्या घराच्या आजूबाजूनी परिसर. आणि घराच्या वरच्या बाजूला हे चरावर गोंधळासाठीचा जो महाप्रसाद आहे, म्हणजेच चर उभा केला आहे जिथे जेवण बनवलं जातं आहे, महाप्रसाद बनवला जातो आहे. आणि अरे मी एवढा हळू बोलतोय, माझा आवाज येतो की नाही मला कसं कळणार, ठीक आहे नाही. सोयम सोयम. आणि ही सिद्धी थोरली आई आणि ह्या 2 नंबरच्या वहिनी आमच्या. तुम्हाला विजूदादा घाटाईच्या ब्लॉगमध्ये दिसला असेल ना, विजूदादाची मिसेस. आणि हा सोयम. काय करतोय सोयम? सोयम काय करतोय? हा काय अभिनय करतोय? वा वा छान. हाय गाईज, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता बघा सगळ्या आमच्या, ही अभिश्री आणि ही स्वरा सगळ्या आता नटलेल्या आहेत छानपैकी. जरा बघू, जरा थोडं फुल मागे जा, मागे. हा बघू, हा छान नटलेले आहेत. व्हेरी गुड, नाईस. तुम्ही काय बरं नटले आहेत बाय द वे? आद्या तळाचा उत्सव आहे ना, हा म्हणून सगळे नटतात. त्यामुळे आम्ही मग दोघे एकत्र कशाला बोलताय? एकेकाने आम्ही बोलते. आद्या तळाचा उत्सव आहे ना, त्यामुळे सगळे बायका असं ते पोरं तरी पण नटतातच ना. त्यामुळे सगळे छोटे मुलं आणि मोठे मुलं सण नटतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणून सगळे नटलेले. अरे कोण आहे? मी ब्लॉगर आहे मी, हो की नाही? हो की नाही? मानसी नाही काय? मानसी काय? मानसी. चला खाली. आता आम्ही जाई ना खाली. तुमचा मामा लागणार ना मी. हा नाही तुम्ही पण यांच्यासारखं काका करणार. वहिनीत आमच्या वहिनी. सो बघा आरतीची वेळ झालेली. ताबडतोब ग्रामस्थ मंडळ कुरुळ चला चला चला. चला अरे चला पुढे चल. अरे पुढे चला की मला पण पार्सल त्याला ब्लॉगर खड्ड्यात.
आता आम्ही चाललोय येताच्या उत्सवाला बघू शकता कशा प्रकारे लाइटिंग केलेली आहे आणि आधी लाईट बंद झाली, आधी लाईट चालू होते. असू दे, अर्धी लाईट बंद असू दे, चालू असू दे. ओ काय म्हणणं आहे, काय बोलायला? ठीक आहे, चालतंय चालतंय, राहू दे, चालू आहे. सगळ्या नटलेल्या थटलेल्या. येस, ब्लॉग मध्ये बघा पण ब्लॉग मस्त. हे नाना आणि वैष्णवी कुठे ह्या बाजूला पोरं खेळत आहेत. हे कशाला दाखवायची गरज आहे? ब्लॉक नसतं रे बाबा, तुम्ही का ब्लॉक करताय? या बाजूने या, चला मागून इकडून. सो इथे फोटो सेशन चालू आहे, वैष्णवी, विठ्ठल नाना, आणि आता आपण त्यांना क्रॉस करून इकडे चाललोय. और दत्तांना की हाल तुम्ही बघू शकता आता. मामा आले, मामा आहे करा, आपले आरती उरकून मामा आले तर वेताळाच्या उत्सवाला. आणि ते सायळीला मी त्या सकाळी त्या दिवशी काल येत होतो ना, जिथून सायळी गाव तिथून येत आहेत. आणि 16 तारखेला 16, 17, 18 त्यांच्या गावात केदारेश्वराची हे जत्रा आहे, तर तेव्हा जत्रेला जाणार आहे मी तिकडे. आमच्या आरती चालू होणार आहे. माझं अर्ध ब्लॉगिंग तुम्ही करताय, मी काय करू सांग मला? मी काय सगळे ब्लॉगिंग घेणार. बर ठीक आहे. हाय मानसी, हाय स्वरा. छान दिसतंय, छान दिसतंय. विश्वे देवास वासवेते एकदंताय विद्महे
वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि मंगलमूर्ते मोरया महाराज की जय। ओम शांति शांति शांति। चांगले महादेव त्यात रात्री करायची जेवढे असतील तेवढे नाही करायचे. सर्वांना हुरूप येणार नाही ना ह्या गोष्टी. काय अन्न करायचं रात्री 12 वाजता करायचं हे जे केलं तेच करायचं 8 वाजता केलं 12 वाजता करायचं प्रोग्राम होतेच की फक्त बाराचा प्रॉब्लेम. अरे 12 वाजता अभिषेक करायचं ना त्याला रात्रीचं पाणी आणलं पाहिजे 22चं. पाणी नाही ठेवलं तर पाणी आणून घातलं पाहिजे. कशाला शंका बिका देऊ नका होईल 12 वाजता जाऊ द्या. पाणी बिणी कोण पण आणली इथं बावी काय ते काय माऊली जायचं नाही. तसेच आंबेडकर नगर हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे तरी सर्वांनी या ठिकाणी ताबडतोब याची कृपा करावी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिकडून कर. अरे बापरे पाय बघ कसा फोटो बघितलं नाही. वेताळाचा उत्सव साजरा झाला. मंडळी खाली आणि ह्या बांधकाच्या बायका ज्या बसल्यात त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतायत. तो तुम्हाला मी दाखवतो. माझी मम्मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला मंडळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे तरी सर्वांनी ताबडतोब ग्रामस्थ मंडळ कुरू तसेच सर्व लहान थोरांनी या ठिकाणी बघणार कधी पण आणला प्रसादाचा लाभ घ्या. ग्रामस्थ मंडळ कुरू तसेच महिला मंडळ कुरू आंबेडकर नगर सर्वांनी ताबडतोब या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप चालू आहे. हळदी कुंकवाचा चालू आहे तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ लाईटच्या अपोजिटला बसला कृपा करावी. हाय करा हाय. महाप्रसादाचा कार्यक्रम लवकर झालेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी ताबडतोब महाप्रसादाची कृपा करावी. हळू पडशी. एकंदरीत आता उत्सव बऱ्यापैकी साजरा झालेला आहे आणि तुम्हाला या पोरी सारख्या सारख्या अजून इथेच येत आहेत. अभिश्री आणि आता दिसायचं पण बंद झालंय. ग्रामस्थ मंडळ कुरुबाजी कुरोटीजाय व आंबेडकर नगर यांनी महाप्रसादासाठी पोरी आहेत यांचा मी आजोबा पण तरी पण मला काका म्हणतायत ह्या आणि छान वाटतंय नाही का. चला आता मी जरा महाप्रसादासाठी राजाराम घाटू भगत यांच्या घरी सोय केलेली आहे तरी सर्वांनी या ठिकाणी दर्शन घेऊन महाप्रसादासाठी सो या बाजूने घेऊ आपण. आता हळदी कुंकू पहिले झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचं आता महाप्रसादासाठी जाणार आहोत आणि महाप्रसादासाठी जेवण वाढण्यासाठी आम्हाला जावं लागेल. सो आता मी इथे व्लॉग थांबवून जेवणाचा व्लॉग म्हणजेच महाप्रसादाचा व्लॉग मी चालू करेन. धन्यवाद. हे व्लॉग मध्ये ये रे काय तू पण काम करा. हे नाने आता आलीस बोल की आता काय बोलायचं. काय बोलू आता ते तुम्ही काय बोलायचं नाही.
बरं आहे का? हो बरं हो, तू बरं आहेस? हो. इथे अंधार आहे रे बाबा सगळं. खरं काम चालू झालंय जेवण वाढायचं आणि आता बघा सगळे बिझी झाले. आता विशाल जग धुतोय. विशालने अख्खं जग धुतलंय, याला काय म्हणायचं आता मला कळत नाही. कसं शक्य झालं? वेताळाच्या उत्सवाच्या दिवशी विशाल अख्खं जग धुतोय. हा माझा आला का करतो ना तो कट कर, नाही तर म्हणतो टेस्ट कर होते. नाही मी कट करीन, नको. करतोय मी तसं कट, जे अनवॉन्टेड वाटतं ते कट करतो. मामा थांबलेत, मामांना महाप्रसाद घ्यायचा आहे, त्यानंतर मामांवर हॉटेलला जायचंय, हो की नाही. इकडे आता बायकांची पंगत बसली आहे, तुम्हाला दाखवतो कशी पंगत बसली आहे. हे माझं चावी तुमच्याकडे दिली आहे. बाद में वो डाउनलोड आरती लवकर दिली, महिन्याच्या प्रोग्रामवर ते बरं झालं ना. आज म्हटलं माणसं उशीर होते जेवण. आलं का नळ्या आला? नळ्या आले का? नळ्या ही राहिली, हिला हिला घे. हाय तुम्ही जेवण यायचं ना. आता सगळंच मोकळं मोकळं झालंय, म्हणजे तुम्ही बघू शकता. पाराच्या इकडे फक्त माझे काका आहेत आणि नारायण दादा आहेत आणि इकडे पप्पा बसलेत. ते मोजणी करतात देणगी किंवा काय असं जे देवाला वेताळ बाबाच्या नावाने म्हणजे वेताळ स्वामीच्या नावाने जे काही येतं त्याची ते मोजणी वगैरे करत असतील. सो अशा प्रकारची लाईटिंग बघा. तर रात्री तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे मगाशी पण बघितली असेल. तर अशा प्रकारची लाईटिंग वगैरे केली होती आणि आता सगळं प्रोग्राम झालेला आहे. जेवणाचं सुद्धा म्हणजे महाप्रसादाचं सुद्धा सगळं आवरलेलं आहे. आणि रोहोट गावात बाजूच्या 2 गावं म्हणजे कुडेघर आणि त्याच्यानंतर रोहोट, तर रोहोटात यात्रा आहे आज. तर त्या यात्रेसाठी बरीच लोक जाणार आहे. मी सुद्धा जाऊन येणार आहे. हे कुठलं लाईट हाऊस वगैरे नाही आहे. एका शेतामध्ये लाईट चालू आहे जिथे सीताई नानी, आमची सीताई म्हणजे सीताई नाव असेल ना तिचं, तिला सीताई बोलत असेल. तर आमची सीताई नानी आहे, तिच्या शेतामध्ये लाईट लावून ठेवलं आहे नाम्या दादाने आमच्या इकडच्या.
म्हणजे तिला शेतात रात्री किती वाजता जाता यावं आणि शेतात लाईट असावं म्हणून. हाय गाईज, वेताळाच्या पाराच्या जवळ आता भजन चालू झालंय आणि हे भजन अलवडी या गावावरून आलं. अलवडी हे जसं आता रोडच्या पुढचं गाव आहे आणि डोंगरावर आहे, पार तिकडून आलेत ते लोक भजन करायला. आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो थोडं तिकडचं माहोल. वेताळाच्या पारावरचा माहोल कसा असणार आहे. एवढ्या रात्री भजन चालू होत आहे, लोक आलेले आहेत भजन करणारे. सो तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही गेले ना रोडला? चाललो. तिचे वाजलेत 11 आणि मी माझ्या आई बाबांसोबत 2 व्हीलरवर ट्रिपल सीट जाणार आहे रोहोट या गावात. सो हा प्रवास. आणि तिकडे लावणी महोत्सव पण आहे, बरेच लोक लावणी बघायला गेलेत. आता आमच्या आजूदादाची गाडी घेऊन मी निघालोय रोहटाला. रस्ता बघा केवढा अंधार लावलेला आहे. असं इथे गावांच्या मध्ये बिलकुल पण लाईट नाही आहे. आणि अजूनही रस्त्यावर म्हणजे असे काही लोक चालताना दिसतील, ते आमच्याच गावचे आहेत. ते चालत चाललेत यात्रेला रोहटाच्या. पण आता दिसतील की नाही माहीत नाही. याच्या आधी दिसले म्हणून मी चालू केला कॅमेरा, म्हटलं दिसतील तुम्हाला. सो अशा प्रकारचं वातावरण आहे गावाला. आणि थंड आहे बघ मम्मी, जाणवतंय तुला किती भारी वाटतंय उन्हाळ्यात. हा रोहटगावचा गेट आहे. आता या गेट मधून आम्ही आत जाऊ. हे पकड. कॅमेऱ्यावर बोट ठेवून दिसते तुला? नाही आता काय बंद करून की चालूच राहू. बरोबर.